सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी लावलं पिटाळून, पाहणी न करताच फिरले माघारी। माढाच्या उंदर गावात सदाभाऊ खोतांविरोधात शेतकऱ्यांचा रोष। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीडच्या परळी शेती पाण्याखाली, शेतात कमरेपर्यंत पाणी, शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट। साताऱ्याच्या म्हसवडला मुसळधार पावसाचा तडाखा, म्हसवडमधील शिंगणापूर रस्त्याला पाण्याचा वेढा, दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, शेतकऱ्याचं आणि व्यापाऱ्याचं मोठं नुकसान। बीडमध्ये मुसळधार पावसाचा ग्रामीण पोलीस स्थानकाला फटका, ग्रामीण पोलीस स्थानकात पाणी शिरलं, झालं मोठं नुकसान। धाराशिवच्या अरणी गावात मुसळधार पावसाचा तडाखा, अरणीतील रस्ते पाण्याखाली, नागरिकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। हिंगोलीतील पांगरा गावात पावसाचा हाहाकार, नद्यांना पूरस्थिती, पुरामुळे शेतात अडकलेला शेतकरी दोरखंडाच्या मदतीनं शेतकऱ्याची करतोय सुटका। सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ, उंदरगाव भागातील पूल पाण्याखाली, माढा वैराग मार्गावरची वाहतूक ठप्प। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांच्या चक्क पुराच्या पाण्यात वाढ काढत सुरू आहे जीवघेणा प्रवास। परंडा तालुक्यातील शेळगाव इथंही मुसळधार पाऊस, गावाला शेतीला पुराचा विळखा, ड्रोनच्या माध्यमातून दाहकता समोर। उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, राज्यातील पूरस्थितीच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे लक्ष। लक्ष्मण हाके यांच्या कारवर अज्ञाताकडून हल्ला झाल्याची माहिती मिळते। अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर हल्ला झालाय असं कळतंय। अज्ञातांनी काठ्यांनी कारवर हल्ला केल्याची माहिती आहे। काही अज्ञातांनी हाकेंची कार फोडलेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला झालाय। लक्ष्मण हाकेंच्या कारवर अज्ञाताकडून हल्ला झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर लाठ्यांनी हल्ला झालेला आहे आणि कार फोडण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती, लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झालाय। अज्ञातांनी त्यांच्या कारवर काठ्यांनी हल्ला केलाय। अहिल्यानगरची ही बातमी आहे। अरण गावाजवळ ही घटना घडली। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांना अधिक विचारूया। साहेबराव, काय अधिक माहिती, किती वाजताची घटना आहे, काय अपडेट? आज लक्ष्मण हाके यांची पाथर्डी तालुक्यातील नांदूर दैत्य नांदूर या ठिकाणी ओबीसी मेळावा आहे। ते राज्यभर मेळावा घेतात। त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांचा एक मेळावा आहे। त्यांचा मेळावा दुपारी सुरू होणार आहे। त्याआधी ते अहमदनगरवरून पाथर्डी जात असताना नगर बायपास रोड जो आहे, महामार्ग आहे, त्यावरती नाश्ता करून ते निघाले असता त्यांच्यावरती काही तरुणांनी लाटांनी हल्ला केलेला आहे। त्यांनी गाडीची तोडफोड केलेली आहे। सुदैवाने यात कोणी जखमी झालेलं नाही, परंतु गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे। अहमदनगर पासून 5 किलोमीटर अंतर असलेल्या बाहेर रस्त्यावरती ही घटना घडलेली आहे। हल्लेखोर जे आहेत पळून गेले आहेत आणि लक्ष्मण हाके आपल्या मार्गाने पुढे निघाले आहेत। परंतु येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष कुठचा हे पाहणं ठरणार आहे। लक्ष्मण हाके आज नेमके याच्यावरती काय बोलतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सभेच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता त्याच्यावरती काहीतरी बोलतील असा एक अंदाज आहे। परंतु ज्याप्रमाणे हल्ला आलेला आहे, असे वारंवार लक्ष्मण हाके यांच्यावर वाढलेले हल्ले जे आहेत ते थोडेसे हे आहे। कारण या प्रकरणामध्ये हल्ले होणं हे चुकीचं आहे। काही मत मांडणं हा भाग वेगळा असतो, परंतु गाड्यांवरती माणसामध्ये हल्ले करणं हे चुकीचं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये अहमदनगरच्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। तसे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याच्यावर गुन्हा अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्की धन्यवाद साहेबराव माहिती दिल्याबद्दल। मराठा आरक्षणासंदर्भात आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात जो काही संघर्ष महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय, तो ओबीसी संघर्षाचा ओबीसी आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करण्याकरता राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले जात आहेत आणि हाकेंवर त्या माध्यमातूनच हल्ला झालेला बघायला मिळतोय। त्यांच्या कारवर हल्ला झालेला आहे। कोणी जखमी नाही, कुठली जीवितहानी नाही, पण मोठी गंभीर घटना आहे।
सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील सीना नदीची पाणी पातळी वाढली आहे। उंदरगाव येथील पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे म्हाडा वैराग वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची दवंडी मोहोळ अक्कलकोट तालुक्यामध्ये गावागावात देण्यात येते। जिल्ह्यात सर्वदूर धोधो पाऊस बसरतोय, तर परिणामी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। सेलू एरंडी मार्गावरील पूल तसेच घणसरगाव रेणापूर पूल पाण्याखाली गेलाय। तावरजा नदीला पूर आल्यानं धानोरा शिर्शी येथील पुलावरील वाहतूक बंद झाली आहे। यवतमाळमध्ये सततच्या पावसाने कापूस भिजला। शेतकऱ्यांनी कष्ट करून उभं केलेलं पीक पावसाने भिजून नष्ट झालंय। आता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही। कर्ज कसं फेडायचं आणि पुढच्या हंगामासाठी पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला महापूर आलाय। पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झालाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावांचाही संपर्क तुटलाय। मात्र अशा परिस्थितीतही गावातील नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरूच आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं कोथळा या गावाचा संपर्क तुटलाय। परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे मांजरा आणि सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। या पुरामुळे कळमनुरी ते पुसदकडे जाणाऱ्या महामार्गावर आणि पुलावर पुराचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी वसमतमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणी साचलंय। गावांमध्ये पाणी शिरल्यानं आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आहे। शिक्षण विभागाकडून शाळेला सुट्टी देण्यात आली आहे। हिंगोलीच्या पांगरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला होता। त्यामुळे गावातील काही शेतकरी दूध आणण्यासाठी शेतात गेले होते। मात्र पुराचं पाणी वाढल्यानं शेतकरी शेतातच अडकले। यावेळी दोरखंडाच्या सहाय्यानं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्याच्या भूम परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। प्रशासनानं एनडीआरएफच्या टीमही परत बोलावल्या। परंडा तालुक्यातील 12 गावातील नागरिकांच्या स्थलांतराचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात देखील पावसाचा जोरदार फटका बसलाय। कळंब तालुक्यातील मंगरुळ शिवारामध्ये पाऊस झाला असून या मंगरुळच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलंय। बंधाऱ्याचं पाणी गावांमध्ये शिरलंय। धाराशिवच्या वाशी तालुक्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आरणी गावात पूर आलाय। यावेळी पुराच्या पाण्यातून आरणीतील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एकमेकांच्या सहाय्यानं नागरिकांनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केलाय। अक्कलकोट तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। खैराट गावाजवळील ओढा देखील ओव्हरफ्लो झाल्यानं ग्रामीण भागात रस्ते देखील पाण्याखाली गेलेत। सोलापूर जिल्ह्याला प्रशासनाने रेड अलर्ट दिला असून सोलापुरात पावसाची रिपरिप सुरूच आहे। महापूर आणि अतिवृष्टीने सोलापूर जिल्हा हैराण झालाय। पावसाची जर परिस्थिती अशीच राहिली तर अजून एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढलाय। संततधार आणि मुसळधार पावसाने नांदेडमध्ये रस्त्यांवर पाणी साचलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर नांदेडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता।
पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डहाणूतील आशागड येथे नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेले 2 तरुण नदीच्या प्रवाहात अडकले होते। यावेळी स्थानिकांनी रस्तीच्या सहाय्याने 2 तरुणांना सुखरूप बाहेर काढले। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून 1569 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्याने वेढा दिलाय। इंदापूरच्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात होणारा विसर्ग वाढवण्यात आलाय। नदी पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत। सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 5300 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन पीक धोक्यात आलाय। काही भागातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने हतबल शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय। सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेडमध्ये पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुलेशहा नगर येथील एका घरावर वीज कोसळल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। या घटनेमध्ये घर जळून खाक झालं असून घरात कुणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली। पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। शहरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून वातावरणामध्ये गारवा पसरलाय।